नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या MH14 न्यूज चॅनलमध्ये. तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीचं औचित्य साधून हरिभक्तपरायण भीमराज महाराज हंडे आणि हरिभक्तपरायण सचिन महाराज जाधव यांनी बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं. 15 दिवसीय शिबिरात ठाणे, ठाकूर, पिंपरी या ठिकाणाहून अनाथ आश्रमातील मुले सहभागी झाली होती. याचा आढावा खेळ होतो की यांनी जसं करून दाखवले वेगवेगळे चमत्कार करून वाव 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 आहे की नाही, असे सर्व चमत्कार करून दाखवतो. आणि त्याच्याबरोबर एक माकड असतं. कोण असतं? तुम्ही नाही पाहिलं का? जादूगाराबरोबर काय असतं, सर्वजण अगदी अगदी आविर्भूत होऊन अगदी विस्मयाने ते काही भरपूर टाळ्या वाजवतात. कसं काय जादू केली, अरे बापरे कसं काय रंग बदलले, अरे बाबा कसं काय फुल पिकलं, कसं काय पोपट काढला, कबूतर कसं काय उडवलं, ही सर्व काही गोष्टी अगदी बापरे रात्री झोपेपर्यंत कसं काय केलं असेल. त्याचा सर्वांचा परिणाम होतो. त्या माकडावर काही परिणाम होत, माकडावर काही परिणाम होत नाही, कारण त्याला माहिती यांचं कुठपर्यंत चालते ते इनकी जादू कहाँ से कहाँ तक आहे. तसं भगवंताची जादू साधू संतांना माहिती, म्हणून ते म्हणतात की तुला काय जादू करायची ती कर, तुझं सर्व स्वरूप आम्ही जाणतो, तुला काय नाटक करायची ते कर, पण तुझ्या सर्व नाटकाचा परिपाठ कुणाकडे आहे? आमच्याकडे आहे, श्री संतांकडे आहे. मग देवाची जादूगिरी आपल्याला समजणार नाही. नकळे नवल केवळे केवळे, नकळे कानोबाचे कोडे. भगवान परमात्माचे त्याच्याबरोबर आपण कधीच काही करू शकत नाही, त्याला हरवू शकत नाही. कारण काय माहिती का, तो फार नटखट आहे, बडा नटखट है किशन कन्हैया, का करे यशोदा मैया, है की नाही. आईला सुद्धा समजून दिलं नाही, तोंड उघडायला लावलं. त्यावेळेस का माती खाली म्हणून सांगितलं, माती खाली होती का? पण आईला सांगायचं होतं, तू जे ज्याला कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारते ना, स्वतःला मुलगा म्हणून समजते ना, मी तुझा देखील बाप आहे, तुझा नाही, या सृष्टीचा काय आहे, मी बाप आहे. म्हणून ब्रह्मांड दाखवलं. एक ब्रह्मांड दाखवलं, एक दाखवलं का, किती दाखवले? नमस्कार महाराज जाधव महाराज, हंडे महाराज दोघांनाही माझा नमस्कार. आज या ठिकाणी आळंदीमध्ये आपलं बालसंस्कार शिबिर पार पडलंय. तर काय हेतू म्हणून तुम्ही हे बालसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं? अच्छा, नमस्कार, जय हरी रामकृष्ण हरी. आता तंत्रज्ञानाचे युग आहे, अद्ययावत युग आहे आणि सुट्टीमध्ये फावल्या वेळेमध्ये मुलांचा वेळ सत्कारणी लाभावा. आणि आई वडील जॉबमध्ये व्यस्त आहे, कोणी उद्योगामध्ये व्यस्त आहे, त्यामुळं आईवडिलांच्या आणि मुलांच्या आंतरक्रिया ज्या आहेत, वेळ देणं तो कमी आहे. त्या माध्यमातून मुलं संस्कार, विवेक आणि सद्गुणांच्या पासून वंचित राहिलं नको म्हणून आम्ही उन्हाळी शिबिरामध्ये मी स्वतः भीमराव महाराज हांडे आणि भागवताचार्य सचिन महाराज जाधव आम्ही दोघे मिळून हे उन्हाळी बाल सुसंस्कार शिबिर आयोजित करत असतो. यामध्ये थोर वीर शूर पुरुषांची चरित्र आहेत, संतांची चरित्र आहेत. त्यांना दररोजच्या सोयी सुविधा, आरोग्याविषयी, स्वतःच्या विषयी, इतरांविषयी आदर देणं असेल किंवा क्षेत्रांविषयी, आपल्या अध्यात्माविषयी, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन, अप्रोच काय आहे, त्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची जागृती व्हावी आणि त्यांना सुसंस्कार, चरित्र, विचार मिळावं, ऐकायला श्रोत व्हावं, हा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि या माध्यमातून 15 दिवसाचा आम्ही शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अजून काही फ्युचर प्लॅन या बाबतीत आहेत का? आता तसं पाहायला गेलं तर संस्कार सर्व अतिशय गरज आहे संस्काराची. बरं का, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे आणि संस्कार व्हावेत हा आमचा उद्देश आहे, आमच्या फाउंडेशनचा, आमच्या वारकरी विचारधारेचा. आणि त्याचबरोबर ह्या मुलांबरोबर आम्ही काही अनाथ आश्रमातल्या मुलांना देखील, अनाथ आश्रमाच्या मुलांना देखील इथे विनामूल्य प्रवेश दिलेला आहे. 2 अनाथ आश्रम, एक ठाण्याचा एक पसायदान अनाथ आश्रम, तसेच ठाकूर पिंपरीचा एक बालग्राम अनाथ आश्रम. त्या मुलांना आम्ही दरवर्षी इन्व्हाइट करतो. अनेक अनाथ आश्रमात आम्हाला कनेक्ट होत आहेत की त्या मुलांना सर्व काही मिळते, पण महाराज हे आपल्या संप्रदायाचे किंवा हे चांगले संस्कार मिळत नाही, ते तुम्ही द्यावेत ही विनंती. म्हणून त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतोय आणि आमचे मित्रपरिवार आम्हाला सहकार्य करतोय. त्याही मुलांना चांगल्या विचारधारेतून चांगला एक सक्षम विद्यार्थी बनवणं आमचं उद्दिष्ट आहे. गावोगावी, खेडोपाडी त्या घटना घडल्या पाहिजे. आपला देव, देश, धर्म याचं ज्ञान मुलांना झालं पाहिजे. आपली संस्कृती, आपले आई वडील, आपले गुरु, आपला समाज याची ओळख झाली पाहिजे आणि बिंदासपणे, स्वैरपणे त्यांनी या जगतामध्ये वावरता यावं. त्यांना कला गुण यावे त्यांच्याकडे, त्यांना गायन वादन यावं, त्यांना बोलण्याची शैली प्राप्त व्हावी. भरपूर आम्ही तसं इथं त्यांच्यासमोर मांडलं होतं गेले 15 दिवस.
तबला, पखावज, टाळ, नाचणं, गाणं हे सर्व झालं. डान्सचं सुद्धा आम्ही त्यांच्या पुढे प्रदर्शन घडवलं होतं. सुंदर असे नृत्य प्रकार त्यांना आम्हाला दाखवले होते समोर ते आमच्यामध्ये, आणि ते देखील समरस झाले होते, सहभागी झाले होते. चित्रकलेचं नॉलेज दिलं होतं आम्ही. रांगोळी स्टार बोलवलं ते रांगोळीचं देखील झालं. अनेक मान्यवरांना आम्ही ते इन्व्हाइट केलं होतं. मिलिटरीचे काही म्हणजे ब्रिगेडर, कर्नल, मेजर असे भरपूर लोक येऊन गेले की त्यांनी मुलांना छान पद्धतीने मोटिवेशन केलं. आपलं स्वतःचं संरक्षण कसं करावं, समाजाबरोबर राहताना कसं वागावं, बोलावं कसं, चालावं कसं, वागावं कसं, आणि अभ्यास करता करता आपण कसं मोठं व्हावं, मोठ्या विचारधारेचं. आम्ही संतांचे चरित्र, शूरवीरांच्या घटना सांगून त्यांना आम्ही खूप मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला आहे. इथं पुढे पालकांची जबाबदारी की त्यांनी ते तसं करून घ्यावं ही विनंती. आणि विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकलेच आम्ही मगाशी. तर सर्वात महत्वाची गोष्ट, आजची काळाची गरज असलेली मोबाईल पासून 15 दिवस सगळी मुलं बाजूला होती, आणि हे सर्व पालकांना आवडलेली ही सर्वात महत्वाची गोष्ट या शिबिरातली. बरंच काही मुलं आज घेऊन जाणार आहेत, बरंच काही घ्यायला इथून पुढेही तुमच्याकडे प्रत्येक वर्षी नक्कीच येणार आहेत, आणि हे असे संस्कार शिबिरं नक्कीच तुम्ही आयोजित करावीत. आपल्या पुढे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून एक निवेदन संदेश पण मी देऊ इच्छितो. महाराजांचं गेली 18, 20, 21 वर्षापासून विश्वगुरु फाउंडेशन म्हणून गुरुकुल पण आहे आध्यात्मिक निवासी आळंदीमध्ये. माझं पण गेली 7-8 वर्षापासून आळंदीमध्ये निवासी गुरुकुल आहे. शिबिर आम्ही दोघे मिळून करतो आहोत, कारण सगळ्या मुलांवर आम्ही दोघे पण 24 तास वेळ देऊ शकतो, आणि इतकी गर्दी एकामध्ये नसावी म्हणून महाराजांचं पण आहे, माझं पण आहे. जे कोणी इच्छुक असतील आमच्या दोघांचे पण नंबर तुम्हाला शेअर करतो, त्यावर अवश्य या, भेट द्या, तुमच्या मुलांना दाखल करा. आम्ही मुलींना देखील संधी दिली. लहान मुलींना आम्ही प्रवेश सुरू केलेले आहेत. आता संस्थेच्या 50 मुलींचे ॲडमिशन झालेत, आणि ज्या मागील 2 वर्षापूर्वी शिकायला होत्या छान परफॉर्मन्स आहे मुलींचा, छान घडतात. खूप कौतुक लोक आमचं करत आहेत, आणि आम्हाला देखील हे सांगायचं आहे की आपल्या मुलांना छान संस्कार व्हावेत, यासाठी आपण आमच्यापर्यंत येऊन पोहोचावे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी या मंत्राने जरी या आजच्या मुलाखतीची तुम्ही सांगता केली, तरी पण एवढंच सांगेल, या डिजिटल इंडियाकडे निघालेल्या तुम्ही संस्कृती जोपासायला सर्वांना शिकवतायत या लहान मुलांना. खरं तर आभार तुम्हा दोघांचे. खूप धन्यवाद. धन्यवाद.